तर आज वटपौर्णिमेनिमित्त खास आपण मालपुवा जो आहे तो बनवणार आहोत. मालपुवा बनवणं खूप सोपं आहे आणि अगदी सहज सोपी होणारी रेसिपी आहे. काय होतं, वटपौर्णिमेचे शेतातले कामं चालू होतात त्यावेळेस प्रत्येक घरात पुरणपोळी बनते असं नाही, जे पदार्थ अगदी झटपट होतात असे पदार्थ बनवले जातात. त्यातलाच हा पदार्थ आहे मालपुवा. ह्याच्यासाठी साहित्य लागतं आपल्याला फक्त गव्हाचं पीठ, दूध किंवा दूध नसेल तर पिठी जी आपलं मिल्क पावडर असते ती, पाणी, साखर, बास एवढेच वस्तू लागतात. आणि अगदी ह्या थोड्या साहित्यापासून अगदी शाही पदार्थ तयार होतो. तर चला आता आपण कृती बघून घेऊया. एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये काय करायचं, आपण 2 चमचे गव्हाचं पीठ घालून घ्यायचं. तुम्ही पातेल्यात जरी कालवलं तरी देखील चालू शकतं. मला भांडे घासायचा कंटाळा आहे, मी खूपदा सांगितलेलं, त्यामुळे मी व्हिडिओ काढायचं म्हणून असे प्रॉपर भांडे वापरत नाही. फक्त ॲडजस्टमेंट करून व्हिडिओ तयार केला जातो, कारण की व्हिडिओ महत्त्वाचा. त्यामध्ये 1 चमचा दुधाची साय घालायची. आता जे शहरातले लोक आहेत त्यांचं दूधच पाण्यासारखं असतं, त्याला साय हा विषयच येत नाही. त्यावेळेस त्यांनी काय करायचं, मिल्क पावडर वापरायची आणि तुम्ही त्याच्यात घट्ट आणि पातळ करण्यासाठी आपण पाणी किंवा दूध वापरलं तरी चालू शकतं. पण ज्यांनी साय वापरली ना त्यांनी शक्यतो दूधच वापरा, म्हणजे त्याला जो मधुरपणा म्हणतात ना तो याला मदत होते. नंतर हे मिक्सरला फिरवून घ्यायचं. अशा प्रकारचं घट्ट पीठ ठेवायचं, म्हणजे कळशी ज्याला म्हणतात ना ते. तुम्हाला सांगू, दुधाची साय वापरून केलेले जे मालपुवे आहेत ना अप्रतिम लागतात. अगदी खरंच हा शाही पदार्थ आहे. आणि मुलं बरंचसं गोड खावं वाटलं तर आपण बाहेरून बर्फी, पेढे असं आणतो. त्यात किती भेसळ असती ते आपल्याला माहिती नाही, पण तुम्ही असे मालपुवे करून बघा, तुम्ही कधीच नाराज होणार नाही. त्यानंतर एक 20 मिनटं हे पीठ रेस्ट करायला ठेवायचं. त्यानंतर सपाट बुडाची जी कढई असते ना ती तापायला ठेवायची. त्यात तेल घालून घ्यायचं. तेल घातल्यानंतर आहे ना हे असे मालपुवे तुम्ही त्यात सोडले, त्यानंतर ते त्यांचा आकार घेतात. त्यांना हलवायचं नाही, काहीच नाही. ज्यावेळेस ती वरती येतात, एक बाजू तळून झाली की दुसरी बाजू पलटी करून घ्यायची. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा. फार फुल पण नको आणि फार कमी पण नको, असे मध्यम आचेवर खूप छान तळून घ्यायचे. काहीच अडचण नाही. तसे सोनेरी कलरवर झाले की काढून घ्यायचे. आता काय काही शूट माझे घ्यायचे राहिले बरं का, गडबडीत मला देवाला नैवेद्य दाखवायच्यामुळे. पण मी तुम्हाला सांगते, त्यानंतर आता हे दोन्ही बाजूने आलटून पलटून तळून झाले की काय करायचे, हे आपल्याला पाकात सोडून घ्यायचे. आता पाकाची कृती काय मी तुमच्यासोबत शेअर करत नाही, कारण की माझा हा गुलाबजामुनचा उरलेला पाक होता, त्यासाठीच मी हे मालपुवे बनवून घेतले होते. किंवा तुम्ही उरलेला पाकसुद्धा कारणी लावण्यासाठी अशी झटपट तयार होणारे मालपुवे बनवू शकतात. आता हे दोन्ही बाजूने अर्धा मिनटं पाकात ठेवायचे. त्यानंतर चाळणीत काढून घ्यायचे आणि निथळले की ते आपल्याला ज्या प्लेट, वाटीत आपल्याला सर्व करायचे त्यामध्ये काढून घेणे. अशी झटपट होणारी या मालपुव्याची रेसिपी ना तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि हो, अगदी शाही पदार्थ आहे हा, म्हणजे ह्याच्यात असं वाटायला नको साहित्य कमी लागतं मग कसं लागेल. तुम्ही करून तर बघा. केल्यावरती तुम्ही कधी गोड खावं वाटलं ना, बाहेरून काय आणण्यापेक्षा अगदी झटपट तयार होणार हा पदार्थ नक्की करून पाहणार, ह्याची गॅरंटी मी देते. असे हे मालपुवे आपले तयार झालेले आहेत. आता ह्यावरती अजून छान दिसण्यासाठी तुम्ही ह्याच्यावर बदाम वगैरे असं जर किसून घातलं तरी देखील चालू शकतं. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तर लाईक नक्की कराच आणि चॅनलला देखील आपल्या जाऊन सबस्क्राईब करा, कारण की अशीच नवीन तुम्हाला रेसिपी बघायला मिळणार आहे.